हॅलो नमस्कार. मी स्वाती आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ ताईंनो. हा व्हिडिओ रविवारचा आहे पण तुम्हाला थोडासा उशिरा येत आहे. थोडंसं एडिटिंग वगैरे काम बाकी राहिलं होतं त्यामुळं, आणि व्हॉइस ओव्हरला ना यशस्वी झोपल्याशिवाय मला काही व्हॉइस ओव्हर देता येत नाही. त्यामुळं आणि कसं आहे, ती झोपली ना तर काही कामं असे आहेत की झोपल्याच्या नंतरच करावं लागतात. त्यामुळं थोडासा माझे वेळ लागला. 2-3 दिवस केलेत मी, म्हणजे एडिटिंग वगैरे झाले. आता व्हॉइस ओव्हर देऊन म्हटलं अपलोड करून टाकावं. आणि शॉर्ट व्हिडिओ टाकत असते मी रोज एक, पण लॉंगसाठी ना थोडासा वेळ लागते. तर मी प्रयत्न करेन की शॉर्टसोबत लॉंग पण एक दररोज एक टाकण्याचा. तर म्हणजे आज रविवार होता तर थोडंसं निवांत असतं. म्हणजे आपल्या बायकाला काय रविवार असो की सोमवार आपलं चालू असतं, पण जेंट्स लोकांसाठी घरात म्हणजे थोडंसं रिलॅक्स राहतं. काम वगैरे नसतं, टेन्शन नसतं त्या दिवशी उठण्याचं सकाळचं. तर तिचे पप्पा झोपले होते, त्यांना म्हटलं झोपा, काम नाही, उठून तर काय करणार एवढं लवकर. तर मग मी आपलं म्हणजे आपल्याला कशी असते रोजची सवय लागली असते, मी आपलं उठले रोजची सवयलाच आपलं. आणि म्हटलं थोडंसं बाकीचं आपले होते तर आंघोळ वगैरे, देवपूजा, बाकीचे कामं होतात ते उठेपर्यंत. मी उठून माझा ब्रश झाला की लगेचच यशस्वी उठली. तिला पण उठायचं असतं. कसं असतं, आता सध्या काम नाही ना, तर तोपर्यंत उठावं वाटतं लवकर, नाही ते काम करावं वाटतं, सगळं असतं. पण जेव्हा मुलं असो की मुली कामाचं झाले ना, म्हणजे काम वगैरे करता यायला लागलं किंवा मोठी झाली ना शाळा वगैरे जाताना, तेव्हा उठवलं तरी उठणार नाही, तर कर म्हटलं तर नको म्हणतात करायला, असं असतं. आपण पण आपल्याला पण असंच, म्हणजे कसं लहानपणी उठा वाटायचं बाहेर कुठं जायला यायला. तर तेव्हा म्हणजे आपण लहान असतो, घरच्यांना वाटतं की झोपावं, आता सध्या हे दिवस आहे झोपण्याचे वगैरे आरामाचे. तर तेव्हा नको वाटतं ना. आता कंटाळा जरी आला ना उठायचा पासून नाही तर कामाचा, तरी पण काही काम ठेवतात नाही, कामं तर करावं लागतात. तर चालतंय, असं असं चालूच असतं. आणि इथं मग मी आंघोळ वगैरे झाली की लगेच देवपूजा करायला घेतली. म्हटलं ते उठेपर्यंत, ते उठल्याच्या नंतर त्यांची आंघोळ झाल्यावर नाश्ता बनवायचा होता, तोपर्यंत म्हटलं आपली बाकीचे कामं होऊन जातात. तर मग मी देवपूजा करायला म्हटलं चल यशस्वीला म्हणजे जे बाप्पा करूया, की ती पण आली होती. आणि माझी झाली की लगेच तिला पण आंघोळ घालून घेतली. सध्या कसं आहे, आता उन्हाळा चालू आहे ना, त्यामुळं मग मी तिला आंघोळ वगैरे लवकरच घालत असते. काय रांगोळी ठेवत नाही मी काढलेली, पण मी काढत असते सकाळी थोडीशी रांगोळी. देवघरासमोर रांगोळी वगैरे काढली ना दारात देवघरासमोर, तर छान वाटतं. रांगोळी वगैरे काढली होती तिनं काल खेळताना, सगळी रांगोळी वगैरे मोडून जमा करून ठेवली होती एका जागेवरती. आणि देव पण दिवसभरच खेळते, देवघराकडे जाते, तिला देव काढून आणते, बाहेर ठेवते, परत नेऊन ठेवते, ठेव म्हटल्याच्या नंतर जे कर म्हटलं करते. फोटो घेते स्वामीचा, घेते जवळ, दर्शन करते, जे करते परत ठेवते, चालूच असते तिचे असं काहीतरी करणं कारनामे. टिक्का लावती. आणि पंचपाळा पण मी असं म्हणजे विठ्ठलाच्या मूर्ती मागं ठेवलेली, तुम्ही बघितलं असं एखाद्या व्हिडिओमध्ये. तर ती ना काय करते की घेते आणि म्हणजे तिला कळत नाही, मग टिक्का लावते. एखाद्या वेळेस कुंकाचं बोट वगैरे नाही का डोळ्यात जाईन म्हणून भीती राहते, आणि सांडते पण कुंकू. तर त्यामुळे मग मला ते कसं तर म्हणजे दिसू नये म्हणून तसं ठेवावं लागतं. म्हणजे एवढं बारकाईने नाही लक्ष देत मग ती पाठीमागं. आणखी ती माहिती नाही, जागा माहिती झाली ना तर तिथं पण नाही ठेवायला जमणार. तर आणि थोडंसं देवघर आहे ना छोटं असल्यामुळे ना, सगळे देव आतमध्ये बसत नाही आहेत. म्हणजे फोटो वगैरे नाही का स्वामीचा आतमध्ये नाही बसत आहे, मूर्तीला पण हाईटमुळं नाही जमत आहे आतमध्ये ठेवायचं. तर म्हटलं जाऊ द्या, चला ॲडजस्ट करून घेऊया. थोडंसं वरती ठेवले मी. आणि कलशासाठी छोटासा चौरंग होता, मी आईकडनं आणला आहे हा चौरंग पण. तर त्यावरती ठेवून दिला मी कळश आणि लक्ष्मी मातेचा फोटो. आणि आता म्हटलं देवपूजा वगैरे झाली तर रांगोळ पण काढून घ्यावी. आणि देवपूजा काढून रांगोळ काढली तर देवपूजा अशी झाली म्हणून पूर्ण वाटतं आणि मन प्रसन्न होतं. घरात पण छान वाटतं. सकाळी सकाळची देवपूजा घराला असं म्हणजे एक नवीनच हे वाटतं ना आपल्याला पण. मस्त घरात देवपूजा झाली, अगरबत्ती वगैरे लावली. पण मला नाही जमत आहे अगरबत्ती लावायला सध्या यशस्वीमुळं, तर मी नाही लावत आहे. आता तुम्ही बघितलं असं भरपूर अगरबत्ती आहेत, पण मी नाही लावत आहे. ती रिकाम्या अगरबत्ती जरी असली ना आपण नाही लावली तर पूर्ण पॅकेटात मी आत्ताच भरले, तुम्ही बघितलं असं व्हिडिओमध्ये, पूर्ण पॅकेट खाली टाकते, खेळती, परत भरून ठेवती. तर लावलेली तर ती शक्यतो घेणारच होतात, तर लाल दिसलं जर तर लावलेलं, त्यामुळे मग मी नाही लावत आहे. माझं झाडून वगैरे सगळं झालं होतं बाकीचं, पण फक्त इथं देवापासलं म्हटलं आंघोळ झाल्याच्या नंतर घ्यावं देवपूजा करता येईल. तर मग तेवढी रांगोळ साईडला काढून घेतली, रांगोळ भरून घेतली. आणि मग माझी देवपूजा वगैरे झाली सगळी. तिथं यशस्वी माझ्यासोबतच होती. आणि दर्शन वगैरे झालं देवाचं की म्हटलं आता बाहेरचं पण झाडावं. अगोदर झाडायचं होतं, पण ही उठलेली नव्हती ना, कॉटवर झोपलेली असती, चुकून एखाद्या वेळेस खाली वगैरे यायची भीती वाटते, म्हणून मग मी बाहेरचं म्हटलं ती उठल्याच्या नंतर झाडता येईल म्हणून अगोदर आतमधलं झाडून वगैरे काढून देवपूजा करून घेतली. आणि ती उठल्याच्या नंतर बाहेर आली. मग इथं तर इथं तिला माझी चप्पल घालायची असते, म्हणजे कसं आहे तिचं ना जे आपण करतो ना तेच तिला करायचं असतं. तर ती बघते माझी असो नाही तर त्यांची असो, तर तिला तेच घालायचे असते. आता तिला कळत नाही की मोठ्या चप्पलने मी पडन वगैरे काही, तर पण मोठी चप्पल घालून फिरायचं असते. आणि ते खेळत बसली होती तोपर्यंत म्हटलं आता इथं बाहेरची पण लगेचच रांगोळी काढून घ्यावी. आणि ही पांढऱ्या फरशीवर आहे ना एवढी काय उमटून दिसत नाही रांगोळी. आणि मला ना कलर नको वाटते रांगोळीमध्ये भरायला. म्हणजे जेवढी म्हणजे व्हाईट रांगोळी आणि त्याच्यावरती हळदी कुंकू आहे ना, ते खरंच भारी दिसतं. मला तर आवडतं बघा, म्हणजे ज्याची त्याची आवड असते.
पण मला आवडते हळदी कुंकू टाकलेली रांगोळी बघायला. आणि म्हणजे गावाकडे तर नाही का शेणाचा सडा असतो त्याच्यावरती खरंच रांगोळी खूप छान वाटते. पण इथं कसं पांढऱ्या फरशीवर कलर भरला ना तरच रांगोळी उमटून दिसते, नाहीतर नाही दिसत आहे. पण मी नाही भरत आहे, मला नाही आवडत आहे. शक्यतो सण वगैरे असं मोठं काहीतरी दिवाळी वगैरे तरच भरते, नाहीतर नाही. माझ्याकडे सगळे कलर आहेत. पण मग मला हळदी कुंकाची रांगोळी छान वाटते, म्हणजे आवडते हळदी कुंकू टाकलेलीच रांगोळी. तर मग मी तुम्ही बघितलं असेल देवासमोर पण हळदी कुंकू टाकलं होतं आणि इथं पण बाहेर पण टाकलं. छानशी एक रांगोळी काढून घेतली आणि चौकटीवर पण एक स्वस्तिक आणि पावलं काढून घेतले. आणि म्हटलं आता चला आता लगेच आतमध्ये तर तेवढी रांगोळी भरून घ्यायची होती, बाकी राहिली होती. म्हटलं पुन्हा हिनं जर बघितली ती पण परत घरात घरभर करते सगळ्या. तिला म्हटलं चला आता जे बाप्पा कर, म्हणलं देवपूजा झाली तर लगेच जे बाप्पा केलं समजतं सगळं बोललेलं तर करते ती. जे बाप्पा झाली आणि तुम्ही रात्रीला भाजीपाला घेऊन आले होते बाहेरून, तर म्हटलं रात्री काढायला उशीर झाला, 10 10:30 वाजले होते. म्हटलं जाऊ द्या आता सकाळी म्हणजे उद्या आहे थोडंसं निवांत, तर सकाळी काढता येईल म्हणलं. त्यामुळं बाकी राहिला होता, तर मग आता इथं काढून घ्यावं म्हटलं सगळं भाजीपाला वगैरे वेगवेगळा करून. काही खराब वगैरे मिरची वगैरे एखादी सडलेली असते तर त्यामुळं काय होतं बाकीचा पण भाजीपाला खराब होतो. आणि लगेच निसून पण घेतल्या मिरच्या. आणि इथे यशस्वी चालू होतं बिस्किट खाणं, तर मग तिला तिचं कसं माहिती आहे का, आपण असलं ना जवळ ती काही पण खात असो, आपल्याला म्हणजे आई असो पप्पा असो दोघांच्या पण तोंडात थोडंसं तर देते खायला. मला इथं खाऊ घालत होती बिस्किट. आणि मग मी माझा सगळा भाजीपाला वगैरे सगळा निवडून घेतला आणि एक कपडा म्हणजे वल्ला कपडा करून झाकून ठेवून दिला. आणि आज नाश्त्यासाठी पोहे बनवायचे, तिचे पप्पा उठले होते, त्यांचा ब्रश वगैरे होत तर म्हटलं चला आता पोह्यासाठी सगळं मिरची कांदा कट करून घेतलं होतं. आता यशस्वीसाठी इथं थोडेसे मिठातले पोहे बनवले, थोडंसं कडीपत्ता टाकत असते म्हणजे ती काढून देते तिला खायला मी, पण टाकत असते थोडीशी चव येण्यासाठी कडीपत्ता आणि थोडीशी मोहरी जिरे हळद मीठ टाकून ती थोडेसे पोहे बनवून घेतले. थोडी नरम होऊ देते तिचे पोहे भिजवत असते जास्त. आणि आता लगेच म्हणलं आता आमचे पण बनवून घ्यावे त्याच कढईमध्ये, तिचे काढून घेतले आणि इथं तेल टाकलं. आणि मी ना पोह्यासाठी ना म्हणजे शेंगदाणे कोणी कसं भाजून टाकतं किंवा कोणी कांदा मिरचीसोबत तळतं, तर मी ना अगोदर तळून घेत असते. म्हणजे ज्याची त्याची पद्धत असते बनवण्याची, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. तर मी इथं शेंगदाणे चांगले तेलामध्ये तळून घेतले खरपूस होईपर्यंत. आणि शेंगदाणे थोडं थोडं चांगले तळले ना की थोडं थोडं फुटते, तेव्हा मीठ टाकायचं. मग ते फुटलेल्या शेंगदाण्यामध्ये जर मीठ गेलं ना तर नुसता जर शेंगदाणा खाल्ला ना तरी पण खायला छान लागतो. आणि खरपूस तळलेला असतो ना तर त्याच्यामुळं मग इथं शेंगदाणे तळून घेतले. आणि तर मोहरे जिरे टाकले, मोहऱ्या चांगल्या तळल्या की लगेच जिरे टाकले. मोहरे जिरे तळले की थोडासा कडीपत्ता रात्री आणला होता, कोथिंबीर थोडी म्हणजे 10ची आणली होती मी, आता सुकून जाते त्यामुळे जास्त काय आणत नाही आणि महाग पण खूप झाली. मग लगेचच मिरच्या टाकल्या, मिरच्या चांगल्या तळल्या. मिरच्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकत असते तळताना. आपण कट केलेली मिरची असते ना तर तळताना मीठ टाकल्याच्यानंतर मिरचीच्या आतमध्ये मीठ भरलं ना तिखट कमी लागतं जरी मिरची खाल्ली तर. म्हणजे ज्यांना सवय असते तिखट खायची ते खातात मिरची पण पोह्यातली, तर मी खात असते कधी कमी तिखट असतील मिरच्या तर छान लागतात मिरच्या तशा, मग तिखट नाही लागत काय नाही मिठामुळं. तर मग इथं सगळं तळून घेतलं. मग कांदा पण त्यांना काही जास्त असा म्हणजे करपेपर्यंत नाही तळलेला आवडत, त्यामुळे थोडंसं लाल लाल झाला की लगेचच कांदा तळून घेतला की हळद टाकली. हळद ही घरची आहे, आईनं म्हणजे घरी बनवते. हळकुंड असतात ना ते फोडून गिरणीवरती दळून आणते, ती हळद आहे ती. तर थोडीशी टाकल्यानंतर खरं खूप कलर येतो ह्या हळदीचा, पॅकेटची नाही आहे हळद. तर मग हळद टाकली. आणि मला म्हणजे तुम्ही म्हणता पाणी टाकलं का, तर पाणी टाकण्याची काही गरज नाही. पण एक सांगते मी की जेव्हा आपल्या नाही का घाई गडबडीमध्ये थोडे पोहे वगैरे व्यवस्थित भिजले जात नाहीत किंवा मग एखाद्या वेळेस आपण भिजवतो बी पण नंतर जेव्हा म्हणजे कढईमध्ये टाकायचे तेव्हा बघतो तर भिजत नाही, तर भिजलेले नसतात. तर अशा वेळेस नाही का आपण पाण्याचा वरतून शिपका मारतो, तर त्याऐवजी ना ह्या फोडणीमध्येच थोडंसं पाणी टाकायचं आणि मग पोहे टाकायचे. म्हणजे पूर्ण मिक्स पण होतं आणि नरम पण होते. तर आणि म्हणजे बरं आहे बरं का हे असं, तर करून बघा तुम्ही एखाद्या वेळेस. इथं तळलेले वरतून कांदे टाकले, शेंगदाणे टाकले आणि थोडीशी कोथिंबीर टाकली, वरतून धुवून घेतली होती स्वच्छ मी. थोडीशी तळून टाकली आणि थोडीशी वरतून टाकली, तळलेल्याची पण टेस्ट उतरती, वरतून काय टाकली. आणि इथं मस्तपैकी पोहे बनवून घेतले आता नाश्त्यासाठी. तिच्या पप्पाची आंघोळ वगैरे सगळं झालं होतं, म्हटलं चला आता नाश्त्यासाठी. निधं ना आंबा म्हणजे कट करायला घेतला होता मी, पण खूप नरम झालेला होता, ते कट काय झालं नाही माझ्याच्याने व्यवस्थित. आणि यशस्वी चालू आहे तिचं ती. आणि मला बरं वाटतं बरं का, कारण की ती तिच्या हाताने खाते, ती घासभर का होईना पण तिच्या हाताने खाते ना तर तिचं पोट भरतं. तिचं चालू आहे तिचं खाणं, बघते पप्पाकडे पप्पा कसे खातात तर. आणि मग इथं दोघा जणांनी आम्ही नाश्ता करून घेतला, तिचं पण चालू होतं, तिनं पण खाल्लं. आणि थोडंसं आता खेळत होती पप्पासोबत, तो पण म्हटलं चला आता नाश्त्याची लगेचच भांडे घासून घ्यावी. आता उन्हाळा असल्यामुळे ना भांडे थोडा वेळ जरी ठेवले ना की लगेच वाळून जातात, त्यामुळे म्हटलं भांडे घासून घ्यावीत आता. तर तिथे सगळे भांडे जमा करून घेतले. आणि रविवार म्हणजे काय असं निवांत वगैरे काय, तर फक्त आपलंच काम वेळेच्या थोडंसं मागं पुढे होतं, बाकी काही नाही.
आपण चालूच असतं. आणि उलट रविवार असेल तर ते दिवसभर चालू असतं, सकाळी नाश्ता वगैरे, दुपारी स्वयंपाक, संध्याकाळचा स्वयंपाक काहीतरी मध्ये चालू असतं. आणि कपडे वगैरे थोडेसे जास्त असतात, तर त्यामुळं मग ते चालूच असतं. रविवारचं बी काही निवांत नसतं. पण आपल्याला मनाला एक असतं की बाबा चला रविवारी थोडासा लोड नसतो की लवकर टाईमलाच बनवायचं वगैरे. तर त्यामुळं आणि शिल्लकचं पण काम काय होतात रविवार असल्याच्यानंतर. दोघं घरी असल्यावर काय आणायचं असेल बाहेरचं काही, तर संध्याकाळी कधी त्यांना उशीर होतो, त्यामुळं तर चालूच असतं असं. तर मग आता इथं मी भांडे घासायला घेतले होते. तुम्ही बघितलं असेल पोहे बनवताना माझा ना किचन वाटा पण थोडासा म्हणजे घाण झाला होता. तर 2 दिवस झाले मी घासला पुसला नव्हता, त्यामुळे म्हणजे वरवरून पुसून घेतलं होतं, असं क्लीन नव्हतं केलं त्यामुळं. तर आणि भिंतीला पण काय होतं, आपण फोडणी वगैरे टाकतो ना, तर तेलकट डाग वगैरे फोडणीचे ते उठतात ना, त्यामुळे पण चिकटपणा होत होतं, ते पण घासायचं होतं. इथं पाण्यासाठी पण छोटा जार घासून घेतला, मला पाणी काढून घ्यायचं होतं. तर आणि हे जो ग्लास आहे ना, आता ग्लास म्हणतात की काय, पण ग्लास आहे ना, तर ते आम्ही आता गावी गेलो होतो, तर तिच्या आतूनही म्हणजे यशस्वीच्या आतूकडे गेलो होतो मोठ्या, तर तिच्या आतून दिला होता तिला पाणी प्यायला. म्हणजे गेलं त्या दिवशीपासून ती त्यानंच पाणी पित होती, तीच दिला होता तिला, छोटासा होता, लागत नाही काही नाही म्हणून. तर आता त्यांनी येताना पण दिला सोबतच, तिला म्हणल्या राहू दे पाणी प्यायला तिला नाही म्हणून. तर मग हे ग्लास आहे तुम्हाला दाखवत होते, ती आल्यापासून ह्याच ग्लासनं पाणी पिते. तर इथं आता माझे सगळे भांडे वगैरे झाले घासून, आणि आता म्हटलं चला लगेचच गॅस बी घासून घ्यावा, म्हणजे कसं आहे हातासोबत काम केलं तर होऊन जातं, एकदा कंटाळा केला की राहून जातं नंतर परत त्या गोष्टीकडे जाईपर्यंत. आणि माझे कपडे वगैरे बाकी होते, म्हटलं आता आधी भांडे घेतलेत घासून तर लगेचच गॅस पण घासून घेते. पण असं झालं की गॅस घासायला घेतला, थोडासा घासून झाला की यशस्वी रडत होती, म्हणून तिला झोपी घालायला गेले. तर तिला झोपी घालायला गेले तोपर्यंत पाणी गेलं. मग आता काय करणार, पाणी गेलं, कपडे बी बाकी राहिले, थोडंसं बकेट वगैरे भरून घेतले होते. आणि थोडंसं किचनला पण एक छोटं बकेट म्हणजे अर्धं बकेट भरून घेतलं होतं, तर त्यामध्येच म्हणलं आता चला गॅस तेवढा घासून घेते म्हणून. आणि असं कसं स्टील माझ्याकडे पहिला म्हणजे काचाच्या पण शेगड्या होत्या, पण त्या ना खराब झाल्या लवकर. आता हे स्टीलचा घेतला, स्टीलचा आहे ना म्हणजे घासायला वगैरे बरं पडतं, असं घासून वगैरे स्वच्छ करता येतं. काचाचं ना थोडी भीती बी राहते, आणि जास्त गरम झाला तर वल्ला बी करायचं जमत नाही काय नाही काच असल्यामुळं. आता हे सगळं घासून घ्यावं म्हणलं. आणि हे लिक्विड नाही ना, मस्त भांडे वगैरे निघतात त्याच्यानं, मला लिक्विडच बरं वाटतं, मला साबण नको वाटते. आता इथं थोड्या वेळानं मग पाणी आलं, मी लगेच गॅस घासून घेतला. आणि थोडीशी भिंत बी बघा आता थोडी तेलकट झालं, तर बघितलं असेल तुम्ही. आता मी असा गॅस मांडला एक साईडला कोपऱ्यामध्ये, कारण इकडं जागा म्हणजे मला बऱ्यापैकी जागा मिळते ना, की भांड्याची जाळी असो, नाही मग स्वयंपाक करताना ठेवायचं पातेलं वगैरे असो. आता खाली ठेवत नाही मी, गरम असतं ना, तर त्यामुळे भाजीची कढई असो नाही तर पातेलं असो, काही पण कुकर हे यशस्वीमुळं तर वरती ठेवते. तर मग त्यामुळे मी असा गॅस लावला आहे. तर मी जरी स्वयंपाक साईडला करत असेल तर बाकी काही जरी गरम असेल तर साईडला मला ठेवता येते जागापुरती, म्हणून मी असा गॅस लावला आता. तर इथं सगळा स्वच्छ करून घेतला गॅस, वरचे त्याचे ते शेगड्या वगैरे त्या घासून घेतल्या. आणि आता गॅस पण आता म्हणजे 1-2 दिवसात संपणारच होता, तर आता म्हटलं एकदा घासून वगैरे घ्यावा आणि स्वच्छ केलं ना तर बरं पडतं. नाही तर खरंच एकदा म्हणजे नाही लवकर लक्ष दिलं की खरंच खूप असं म्हणजे घाण होती, आणि मग वेळ लागतो नीट करण्यासाठी. त्यापेक्षा ना बरोबर असं चालू ठेवलं ना तर बरं पडतं. आता हे भिजल्याच्या नंतर मला परत थोडंसं दिसलं की मग पुन्हा एकदा घासून घेतलं. थोडं ही ताराची घासणी आता घासून छोटी झाली, आता आणावं लागेल ती पण. तर त्यामुळं मग ते काही एवढं व्यवस्थित निघत नव्हतं. मग मी परत एकदा घासून घेतलं आणि सगळा किचन वाटा क्लीन करून घेतला. म्हटलं मग नंतर कपडे वगैरे धुता येते, तर असं जर्किंग वगैरे काहीतरी एक्स्ट्रा कपडे असते, तर त्यामुळं मग वेळ लागतो. तर मग आणि आता काय झालं की गॅलरीमध्ये पण ना कपडे सुकवायला टाकायला नको वाटते, इतकं ऊन लागतंय आणि सूर्य येतो ना पूर्ण तोंडावर येतो, तर त्यामुळं पण होते. आता इथं सगळं म्हणजे कोटा वगैरे सगळा क्लीन करून घेतला आणि म्हणजे टोपल्यामध्ये ते दूध आहे, कारण की आता तुम्हाला तर म्हटलं ना मी पाण्यामध्ये ठेवत असते पातेलं दुधाचं, सकाळी एक संध्याकाळी एक तापून ठेवून देत असते. तिथं माझे सगळे कपडे झाले होते. आणि तुम्ही आता गॅलरीत म्हणता खूप पसारा आहे, तर हे माझं बाकीचं आहे आणखी आवरायचं, हे पण आवरायचं. म्हणजे काय करायचं त्याला कचरा वगैरे जे बिना कामायचं नाही, ते सगळं कचऱ्याची गाडी आली ना ते टाकून द्यायची. मी गावाकडून आले, पण त्या दिवशीपासून झाला गाडीच नाही आली, तर उद्या येईल मला वाटतं. नाही तर मग आज रविवारची येईल, तर मग आज दुपारून आले तर हे टाकून द्यायचं बाकीचं ते रिकामं म्हणजे लागत नाही ना मला तेवढं. आणि बाकीचं राहिलेलं आवरून घ्यायचं. तर तुम्ही सगळे कपडे वाळायला टाकले. तर आता बघा इथं किती ऊन आले आहे, लवकरच कपडे वाळतात. उशीर जर झाला ना तरी आता उन्हाळा दिवस असल्यामुळे लगेचच कपडे वाळून जातात. आणि थोडेसे एक्स्ट्रा होते तर म्हटलं थोडंसं निवांत धुवं, म्हटलं जाऊ दे तिकडं. म्हणजे थोड्या वेळानं जर धुतली तर मग आधी सगळं नाश्ता वगैरे भांडी किचन आवरून घेतलं आणि लास्टला कपडे धुवून घेतले. काय चालूच असतात, थोड्याशा वेळानं थोडंसं कपडे वगैरे झाले की बाकीचं काम आवरलं की परत दुपारचं स्वयंपाकाचा टायमिंग होतो, त्यामुळं आणि यशस्वी पण उठते तोपर्यंत. अशी जाळी आहे ना गॅलरीला तर कपडे वाळवायला बरं पडतं. पण पावसाळ्यात आहे ना पण पूर्ण भिजतात, आतमध्ये दोरी बांधावं लागते, नाहीतर मग पूर्ण भिजतात हे कपडे. तर आता उन्हाळा हिवाळा बरं पडते, कारण भरपूर असे कपडे टाकता येतात. पण जेव्हा पाऊस असतो ना तर तेव्हा ना मग आतमध्येच घ्यावं लागते सगळे कपडे, नाही तर पूर्ण कपडे भिजतात. तर सध्या तर बरं आहे चला. आणि मग इथे झालं लगेचच थोडासा वेळ दुपारी बसले, आणि दुपारच्या लगेच स्वयंपाकाचा टायमिंग झाला. तर आज स्वयंपाकामध्ये आहे ना टोमॅटोचं म्हणजे डाळ टोमॅटो करायचं होतं, आणि भात आणि चपाती. तर
थोडासा मला उशीर झाला कारण ती उठली होती, मग तिच्यासोबत थोडासा वेळ घातला. तर त्यामुळं मग म्हटलं आता पटकन होणारी भाजी काय, तर मग म्हटलं टोमॅटो तरी करावं म्हणतो. मग इथे डाळ टोमॅटो करायचं होतं मुगाची डाळ टाकून. तर मग मी साईडला भात टाकला शिजायला. भात शिजेपर्यंत म्हणलं भाजी टाकणं होती, भाजी होईपर्यंत भात होईपर्यंत माझं पीठ भिजून होते. पीठ भिजून झालं की लगेचच पोळ्या बनवता येतात, म्हणजे मग पटकन स्वयंपाक होऊन जातो. दोन साईडला जर असेल ना शेगडीवरती गॅसच्या, तर दोन्हीकडे पटपट होतं. मग इथं मी डाळ वगैरे स्वच्छ धुवून घेतली मुगाची, टोमॅटो कट करून चटणी मीठ हळद सगळं तळून घेतलं, टोमॅटो तळून घेतलं, त्याच्यामध्ये डाळ टाकली आणि आपल्याला पाहिजे तेवढं शिजायला, जसं पाहिजे तसं. चपातीसोबत काही जास्त पातळ भाजी खात नाही, तर पाहिजे तसं पाणी टाकून थोडंसं एक उकळी घ्यायची काढून, आणि नंतर कुट्टा टाकायचा तर शेंगदाण्याचा. म्हणजे जसं म्हणजे कोणी जास्त खातं कुट्टा, कोणी कमी खातं. मला काही डाळ टाकल्याच नंतर कुट्टा जास्त नाही आवडत आहे, त्यामुळे मी थोडासाच टाकला होता तर कुट्टा तेवढा. आणि भात शिजे पण माझी इकडं भाजी पण टाकून झाली. मग भाजी शिजते तोपर्यंत म्हटलं तर इकडं पोळ्या बनवून घ्यायच्यासाठी कणिक मळून घ्यायचं. त्यासाठी मग पीठ घेतलं मी भिजवायला. आणि हे ना गव्हाचं पीठ आहे ना, घरच्या गव्हाचं असल्यामुळे ना खरंच खूप छान पोळ्या येतात. मी भिजवून लगेचच पोळ्याला लागत असते, का आता काही जास्त वेळ ठेवत नाही, कारण बरेच दिवस झाले मी आता इकडं म्हणजे पुण्याला इथे दुकानातून आणत होते गहू. पण आता गावाकडले झाले, तर मी नाही का आता उन्हाळ्याचं गावाकडे गेले होते, तर माझा भाऊ आला होता घ्यायला. येताना त्यानं आणली होती थोडे गहू, म्हणजे 20-30 किलो आणले असतील. तर म्हणजे कसं तर त्या जास्त आणले असते, पण थोडंसं मला पण जायचं होतं, त्याच्यानंतर आणता येतील म्हणून ठेवले होते. पण आता ते माझ्यासोबत पण उन्हाळी वाळवण असल्यामुळे ते पण नाही आणता येईल. तर म्हणलं बघू आता नंतर पुन्हा कधी गेल्यावर. नंतर माझे पप्पा पण यात्रेला येतात, आळंदीला वगैरे, त्यांच्यासोबत येतील म्हणलं. तर त्यामुळं मग आता इथं ह्या पोळ्या ना खरंच खूप छान आहेत बरं का घरच्या गव्हाच्या. तर आता इथं मी लगेचच पीठ भिजून घेतलं आणि लगेच पोळ्या बनवायला घेतल्या, पण छान पोळ्या झाल्या होत्या. आणि पिठाला कसं आहे, जेवढं पाणी लावून भिजून घेतलं ना तेवढं पीठ चांगलं भिजते. आणि मग पीठ चांगलं भिजलं की पोळी पण चांगली येते. एवढी गरम होत होतं ना इथं गॅसपाशी ना, आता उन्हाळा असल्यामुळं. आणि फॅन पण नाही लावू शकत, कारण की गॅस आहे ना मग कमी चालतो म्हणजे फॅनमुळं. तर त्यामुळं फॅन पण नाही लावू शकत. आणि गरम तर एवढं होत होतं ना, घाम येत होता पूर्ण अक्षरशः असा. पण आता कसं उन्हाळा दिवस असल्यामुळं आणि सुट्टी येतं, एक दिवसच तेवढं गरम भेटतं खायला. असं तर रोज डब्यामध्ये खावाच लागतं, कारण की 5-6 दिवस त्यांना. तर त्यामुळे म्हटलं जाऊ द्या, गरम गरम स्वयंपाक जर थोडंसं म्हणजे घरी असल्याच नंतर रिलॅक्स राहतं तर खातेत ना, त्यामुळं मग लवकर काय करून नव्हता ठेवला मी. आता मला वाटतं जवळपास 2:30 तरी वाजले असतील. म्हणलं लगेच पोळ्या बनवून घ्याव्यात, आणि पोळ्या झाल्या की मग जेवण करून घेता येतं. तोपर्यंत 3 वाजता नाश्त्याला पण थोडा उशीर झाला होता, म्हणजे 10-10:30 झालं होतं. आणि पोहे आता कसं उन्हाळ्याचं जेवण असो की नाश्ता, त्यापेक्षा पाणी जास्त पिता आपण थंड असल्यामुळं, आणि उन्हाळ्यामुळे तहान पण लागते, त्यामुळे जेवण कमी जातात. इथं भात बघितलं मी चांगला व्यवस्थित शिजला का. आज काय कुकरला वरण भात वगैरे नव्हतं लावलं, घाई गडबडीमध्ये तर फक्त पातेल्यातच भात केला, आणि भात चांगला झाला होता, शिजला होता लगेच. भाजी पण आता शिजलीच होती म्हणा. मग पोळ्या लगेच गरम झाल्या की मग जेवण होत येतं. तर बघा आता इतकी मस्त पोळी फुगत होत्या ना, आणि पांढऱ्या शुभ्र अशा, म्हणजे घरच्या गावाच्या असल्यामुळे पोळ्या व्यवस्थित येत होत्या. आणि म्हणलं आता बाकीचे पण बघू म्हणलं, आता नंतर परत आता कधी जाता येईल तेव्हा, नाही तर मग पप्पा येतील आता आळंदीला, तर ते घेऊन येतील यात्रेसोबत. तर कसं लांब असल्यामुळे थोडंसं का नेण्याचं हे. मग पप्पा आल्याच्यानंतर आम्ही असं पण भेटायचं तरी आता घेऊन येता येतं, त्यामुळं बघा किती मस्त पोळ्या बनत होत्या. आणि असल्या पोळ्या झाल्या ना तर किती पण पोळ्या बनवायला म्हणजे काय वाटत नाही. आणि पोळी फुगली नाही ना तर 1-2 पोळ्या बनवल्या की कंटाळा आल्यासारखं होतं. पण पोळ्या जर अशा मस्त यायला लागल्या ना तर किती पण पोळ्या अशा बनवा वाटतात ना. आणि मी असं म्हणजे मोठ्या पोळ्या बनवत असते, एकदम छोट्या काही नाही. मोठी पोळी बनत असते, कारण काय होतं एकदम छोटी बनवली ना तर नवीन कोणी जर आलं ना, सवय लागली ना छोट्या पोळ्याची, आणि नवीन जर कोणी आलं ना तर कसं होतं की ना म्हणजे एखाद्याला जर भूक लागली असेल तर त्याला वाटतं की बाबा आपण म्हणजे किती खायचे छोट्या पोळ्या असल्यावर. आणि अशी पोळी असं ना 1-2 खाल्ल्या तर पोट भरतं. मी मोठाल्याच बनवत असते, पातळ बनवते पण मोठाल्या बनवते. आता इथं भाजी पण झाली होती, तर पोळ्या पण बनवून घेतल्या, आणि म्हटलं आता जेवायला घ्यावं वाढून. आणि यशस्वीचं पण गरम पोळी तिचे पप्पा खाऊ घालायचं, तिचं पण चालू होतं. थोडासा भात खाल्ला तिने, थोडीशी पोळी खाल्ली, गरम आहे तोपर्यंत नरम असते तर तिला खायला बरी पडते. आणि भात पण आता खायली ती, दात आली तिला बऱ्यापैकी, आता एक दाढ पण आली खालची, तर खाता यायले. पण आणखी चावून खायचं व्यवस्थित ते कळत नाही, तर पोट वगैरे दुखण्याची भीती वाटते त्यामुळं. आणि तिला हाताने खायला व्यवस्थित, पण कधी काय करते भरपूर असा घास मोठा घेते, तर त्यामुळं अडकतं, ठसका वगैरे लागतो त्याच्यामुळे. नाही तर पाणीसुद्धा ती हातानं पिते, आणि जेवण पण हातानंच करते. तिथं पोळ्या बनवून घेतल्या, आणि तिचं पण खाणं चालू होतं. तिचे पप्पा तिला खाऊ घालत होते पोळी गरम नाहीतर मग बारीक छोटे तुकडे करून दिले तरी पण ती खाते. तिचं तसं काही टेन्शन नाही तिला खाण्याचं पण. आणि खाते हाताने तर बरं पडतं तिला, तिची सवय पण लागते. आणि उजव्या हाताने खाते तेवढं बरं आहे, कारण कसं आहे मुलं आहे ना लहानपणीच कोणती बी गोष्ट शिकतात, आणि लवकर लक्षात लहानपणीच राहतं. आणि इथं मग मी काय केलं, थोडं पोळ्या बनवून घेतल्या. तर सगळ्या पोळ्या तुम्हाला दाखवल्या नाही व्हिडिओमध्ये, प्रत्येक पोळी दाखवत बसण्यात काही हे नाही. त्यामुळे म्हटलं आता लगेचच गव्हाचे शेंग होते, थोड्या कवळ्या होत्या, म्हटलं तळून घ्यावं. रात्री भाजीपाल्यासोबत आणल्या होत्या आणि छान होते तळायसारख्याच. म्हटलं थोडंसं तेल मीठ टाकून तळून घ्यावं. मला काही नाही आवडत, पण त्यांना आवडतं तर म्हटलं खातील ते.
आणि घरी येतच असं सगळं भेटतं खायला. डब्यासोबत द्यायला मिठातले वगैरे ते राहत नाहीत चांगले दुपारपर्यंत खायला. तर त्यामुळं मग इथे मी थोडंसं मिठातलं तळलं ना, तर इथे जेवायला वाढून घेतलं. या तुम्ही पण जेवायला. तर चला ताईंनो, श्री स्वामी समर्थ.